घाटंजी शहरातील गुरुदेववाड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोमांस विक्रीवर पोलिसांनी मंगळवारी 28 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला। तपासादरम्यान शेख तन्वीर शेख करीम वय 36 वर्ष आणि शेख इक्बाल शेख खैराती वय 56 वर्ष दोघे राहणार राजीव गांधी चौक घाटंजी हे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी तयार करत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून मांस तसेच धारदार शस्त्रे आणि कत्तलीचे साहित्य जप्त केले। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत। या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश मांस व्यापार उघडकीस आला असून स्थानिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।